अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथे 8 जानेवारी रोजी जागतिक बुद्ध धम्म ध्वज दिनानिमित्त येथील बौद्ध उपासक व उपासिका यांनी 108 फुटाचा धम्म ध्वज बनवून तो ध्वज जनतेचा आकर्षण बनला होता। तसेच धम्मध्वज दिन म्हणून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्यावेळेस आसेगाव बाजार येथील भीम शक्ती तरुण उत्सव मंडळ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या वतीने आसेगाव बाजार येथील बौद्ध उपासक व उपासिका यांच्या वतीने 108 फूट धम्मध्वज तयार करण्यात आला होता व सदर धम्मध्वज हा आसेगाव बाजार येथून ते तीर्थक्षेत्र हिंगणी भीम टेकडी पर्यंत पैदल लॉंग मार्च काढण्यात आला होता। त्यावेळेस आसेगाव बाजार येथील समस्त बौद्ध उपासक व उपासिका व गावकरी मंडळी यांचा समावेश या पैदल लॉंग मार्च मध्ये होता। सदर 108 फुटाचा धम्मध्वज पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। सदर धम्मध्वज घेऊन व प्रत्येक बौद्ध उपासक व उपासिका यांनी या ध्वजाला आपला हात लावून भीम टेकडी हिंगणी बुद्रुक येथे पोहोचून मानवंदना देण्यात आली। सदर 108 फूट धम्मध्वज लोकांना आकर्षण बनला होता। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।